आज आपण आलेलो बनपुरीच्या मैदानात आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी रायगावकरांचा वजीर. तर याची आज आपण मुलाखत घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजचं नियोजन कसं ठरलेलं काय? आजचं नियोजन परवा रेट्रे कारखान्यावर आपण 3 नंबर केला आणि शिरसवडीच्या रायफलनं 4 नंबर केलेला, त्यामुळे त्याच मैदानात नियोजन झालेलं आपलं. त्यांच्या आज भागातलं मैदान होतं. हो, त्यांचं भागातलं मैदान होतं आणि बऱ्याच दिवसातून त्या पण बैलानं कमबॅक केलेला आणि आपला बैल तर काय सलग 3-4 मैदान गोलाल करतोय आता. म्हणजे नियोजन कसं करताय काय सांगाल त्याविषयी? नियोजन काय चांगले चांगले फोन येतात आता. आधी आपल्याला पैरे नाकारत होते, त्यांचेच आता फोन यायला लागलेत. आधी आम्ही ज्यांच्या मागे लागायचो तेच आता आपल्याला फोन करायला लागले. बकासूरच्या गाळ्यात पळल्यापासून वजीर म्हणजे तसं ह्याच्यातच आलाय म्हणजे. हो, नाही सातेवाडीत पण आपला बैल कडेने पळून राहिलेला, तिथं पण बैल आपला चर्चेत आलेला. भांडवलकरांचा बादल त्याच्याबरोबर पण तिथे पुण्यात राहिलेला, तिथे पण आपला बैल चर्चेत आला. आणि रेट्रेमध्ये 4 नंबर केला. रेट्रीमध्ये 3 नंबर केला. 3 नंबर तर कोणावर केलेला तो? शनी शिंगणापूरचा चित्र्या होता. चित्रे आणि वजीर पळला. आणि आज चौथा म्हणजे ह्या वर्षातला कितवा गोल आलाय आज? ह्या वर्षात भरपूर आपण घेतल्यापासून जवळजवळ 16-17 गोलाल झालेत आपले. आता चालू 2026 मध्ये 2026 मध्ये चौथा गोल आले. मुंबईमध्ये 3 बिनजोड केले सलग आणि घाटावर 4 सलग मैदान केले. परवाच जे 4 तारखेला मैदान झालं त्यात होता का म्हणजे वजीर? 4 तारखेला रेट्रीला होता. आणि जे बिनजोडचं मैदान पडलेलं स्विफ्टचं त्याला नाही, त्याला नव्हता नेला. काय सांगाल आज ड्रायव्हर कोण होतं गाडीचं? ड्रायव्हर आपला प्रशांत ड्रायव्हर चेन्सनरचे असतात आणि काही ड्रायव्हर भुईंचे असतात आपल्याकडे. काय सांगाल म्हणजे अनिकेत दादांविषयी काय सांगाल? अनिकेत दादा काय आपल्या घरातलाच माणूस आहे, आपल्या भावाप्रमाणेच आहे. काय नसतं. कधी पण काय नाराज होत नाही, कधी गाडीवर बसवलं न बसवला तरी काय नाराज नसतो. कधी फोन केला तरी एका शब्दावर आपली गाडी हाणायला येतो. अनिकेत महत्वाचं म्हणजे ही गाडी ह्याच्या आधी पण पळालेली आहे ओळखीमध्ये. याच्या आधी पळाली, पण आपला बैल थोडा त्यावेळेस जरा आजारी होता. त्याच्यानंतर आपण जरा औषध पाणी केल्यानंतर बैल फ्रेश झाला. त्याच्यानंतर मग मुंबईत चांगला त्यानं कमबॅक केलं. पुढे ते ओळखी एवढं मोठ्या मैदानामध्ये गटाला अपयश आलं होतं. पुन्हा तीच गाडी तोच विश्वास दोन्ही नंदींवरती कसा काय ठेवला होता काय? नाही, तो बैल हिंद केसरीचा आहे ना. आपला बैल पण सलग आता 3-4 मैदान गोलालाच होता, त्यामुळे त्यांनी आपल्याला शब्द टाकला परत आपली गाडी पळवता का. आपण एका शब्दावर झालं आपलं नियोजन. म्हणजे जरी गुलाल झाला किंवा नाही झाला ती माणसांनी पुन्हा पुन्हा पळा. एखादं मैदान अपयश होतं, एखादं मैदान खराब असतं, एखाद्या मैदानाला गाडी पल्ल्याला पळालेली असती, ते चुटक्याला पळत नाही. असं नियोजन करून करावं लागतं नियोजन. म्हणजे ज्या म्हणजे मैदान बघून आपण नियोजन करतो. चुटक्याचं रान असेल तर तसा बैल घालायला लागतो, पल्ल्याचं रान असेल तर तसा बैल घालायला लागतो. आणि मैदानाचं म्हणजे रान कसं ते पण बघितलं जातं. बघून बाईट पडतेच ना आपले, त्यामुळे आपल्याला कळतं रान किती, काय पल्ला कसा आहे, फाटी एकार कोणत्या फाटीला आहे, कोणता बैल त्या फाटीला टिकला, असं असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिमी. कारण आम्ही सिमी ऐकत होतो, समालोचक बोलले की सगळ्यात टॉपचा सिमी आहे. इथं पण वाटत होतं सिमीवर चिठ्ठी आपले सलग 2 मैदानात सगळे टॉपचे सिमी निघतात. आता मागच्या मैदानात रेटर धरणला ती टॉपच्या सिमी होता तो पण, आणि आजचा पण 4-5 गाड्या सगळ्या टॉपच्याच होत्या. काय वाटत होतं बाबा चिठ्ठी निघाल्यानंतर? काय ते मनात वाटलं असेल बाबा एवढ्या मोठ्या सीमेत गाडी लागली, काय मनात चाललं होतं काय? नाही, आपला बैल झाली की त्याचा काही विषय नाही का. खालची सुट्टी आपल्या बैलावर आपला विश्वास होता. किती काय झालं तरी आपला बैल शेजारच्या गाडीला तोंड काढून देणार नाही, आपला बैलावर विश्वास होता. सगळ्यात महत्वाचं एक खांदीच गोष्ट नाही, दोन्ही खांदे बैल पब्लिकनं बाहेरनं पळतो आणि उजवीनं पब्लिकनं पळवतो. म्हणजे जेवढे पब्लिक असेल तेवढं जेवढा मुंबईत दोन्ही साईडून शर्ती केलेल्या आहेत बैलांना. त्याच म्हणजे बिनजोडला पब्लिकला पळण्याचा फायदा इकडच्या 3 फेऱ्यात होतोय. भरपूर होतो. तिथं बैल पळून आला की गाडीवर 2 वडे जास्तच टाकतो इथं आल्यावर. आणि आता जे फायनलला पण पब्लिक तसं म्हणायला गेलं तर पब्लिकलाच म्हणायला लागेल. हो, उघड्यावरच गाडी पडली. उघड्यावरच पळाली गाडी. म्हणजे गॅरंटी होती का की पहिल्या 1-2 नंबर करायला आम्हाला गॅरंटीच होती, कारण गट आणि सेमी सुट्टाच काढलेला गाडीनं, त्यामुळे काही टेन्शन वाटत नव्हतं आपल्याला. फायनलला काय वाटत होतं? कारण अचानकच ती गाडी माग होती, त्या गाडीचं जरा थोडंफार आपल्याला अर्ध्यापर्यंत साथ असते ना, मग खालून अंतर काढलं असतं तर मग पुढे गाडी
शक्यतो अंतर तुटत नाही मग गाड्यांना पुढे. महत्वाचं दोन्ही पण बैल पब्लिक चांगली हा. पळतात त्यामुळे आज पुढे हे यश बघावं भेटलं. आम्ही शक्यतो एक खांद्याचा तो बाहेरनं सांभाळणारा बैलच घालतो, कारण तो त्याच्या खांदी पळतो, हा याच्या खांदी पळतो, त्यामुळे मग टेन्शन राहत नाही गाडीला. म्हणजे गाडी जर पब्लिकला लागली आणि मधनं लागली जर थोडासा फरक पडतो. नाही उलट पब्लिकला लागेल तेवढा आम्हाला आनंद होतो. आमच्या बैला वडूजला आहे ना 7 नंबर तास लागलेले, 7 नंबर तासावर 1 नंबर केलेला आपण. बैलावर कारण मी पुढे होतो तेव्हा बोलणं चालू होतं की बाबा फायनलला जे कडनं तास लागलं ते चांगलं होईल, कारण अनेक जण मधून तास लागावं अशी अपेक्षा असते, पण नाही. तिथं बोलणं आम्हाला चालू होतं की कडन लागलं पहिला पाहिजे. आमची गॅरंटी गॅरंटी कडनं, कारण सातेवाडीत पण गाडी आपल्या शेजारी नव्हती तरी सातेवाडीला महाराष्ट्र केसरी मैदानात आपला कडनं बैल फायनल आला ओगलेवाडीच्या त्याच्याबरोबर. म्हणजे पब्लिकला 2 उड्या जास्त टाकतात. जास्तच टाकतो त्याला, गाडी असू नसू त्याचा काहीच टेन्शन नाही, दुसऱ्या बैलाला अजिबात त्रास देणे नाही, काय नाही, स्वतःच्या खेळावर ओढून नेणे गाडी. या सीझनला बिनजोड किती झाले काय नाही अजून सलग 4 बिनजोड केले मुंबईत. पळालाय मुंबईत. मुंबईत पळाला आणि घाटावर आला, पहिल्याच मैदानात 1 नंबर केला. आमच्या इथं गावा शेजारी मैदान लिमचं होतं तिथं 2 नंबर केला, आणि रेट्रे धरणला 3 नंबर, आणि आजचा परत 2. आता गोलाल घेतलाय त्याच्या पहिले काय अडचणी येत होते का नियोजनामध्ये? अडचणी आणि म्हणजे- आता गोलाल मध्ये आहे त्यामुळे कोणीच असतील नाही याच्या आधीवर भरपूर माणसं बोलताना काय बोलायची, बैलाला स्पीड होतं, पण माणसं काय म्हणायची तुमचा बैल बिनजोडचा आहे, 1च फेरा काढेल, 2च फेरे पळेल, फायनलला कमी पळतोय, असं तसं भरपूर बोलत होते. पण त्याचं त्यानं स्पीड मधनं दाखवून दिलं की मी 3 फेरे पळू शकतो, 1 फेरा पळू शकतो, ऑलराऊंडर आहे मी, असं त्यानं त्याच्या पळानं दाखवून दिलं आपल्याला. काय सांगाल इकडे म्हणजे बिनजोडला पण वजे पळतोय, 3 फेऱ्यात पण पळतोय. इकडे पण बैल घाटावर सुरुवातीला आला तेव्हा माणसं म्हणत होती हा बिनजोडचाच बैल आहे, 3 फेऱ्यात चालणार नाही. पण त्याच्या पळानुसार त्यानं दाखवून दिलं की आपण 3 फेऱ्यात पण भरपूर पळतोय, स्पीड लावतोय. काय अडचणी आलेली काय इथं पाय आणलेला? कारण मुंबईमध्ये बिनजोडला तर तो मुंबईमध्ये भरपूर मेहरबान बरोबर पळालेला आहे, कुठलीच्या सोन्या बरोबर पळालेला आहे, आतिश पाटलांचा सुंदर आहे त्याच्या बरोबर पण पळाला आहे. आणि टॉपच्या बैला बऱ्यापैकी मोठे बिनजोड पण झालेत त्याचे. मोठ्या बिनजोड झालेले आहेत, जवळजवळ 2 गोंड्यावर बिनजोड त्यानं सगळ्या केलेले आहेत. घाटावर पण आता चांगलं नाव केलंय, त्यामुळे सुरुवातीला विश्वास नव्हता, जोपर्यंत गुलाला त्रास नाही बैल तोपर्यंत माणसं पण विश्वास नाही. कारण सगळ्यात महत्वाचं आज जी गाडी पळाली दोन्ही मालकांचा एकमेकावर असलेला विश्वास. कारण ह्याच्या आधी जी गटाला ही झालं होतं, हा. आग झाली होती, ती न मनात घेता बाबा मोकळ्या मनाने एकमेकाला बैल देऊन आज पळवली गाडी, त्याचा आज कुठे ते फळ भेटले का गुलाला? कसं आहे माहितीये का, दोन्ही मालकांनी पण एकमेकावर विश्वास असल्याशिवाय हे साध्य होत नाही. खुल्या मनाने जर पायरा झाला तर तुमच्या गाडीला यश येतं, तुमच्या गाडी जर किचकट राहिली तर मग ते अपयश येतं गाडीला. त्यामुळे काय असेल ते खुल्या मनाने पळतोय, त्यांचा पण आपला पण पळतोय, ठेवायचा विश्वास करायचा पायरा. नाही तर काय काय असं म्हणतात की बाबा गटाला गाडी आपली पळतच नाही, परत ती पळवायचं नाही नाही तसं नाही. काय झालंय त्यांना पण आपला प्रॉब्लेम कळला, आपला बैल पण कंटिन्यू आता राहायला लागला, त्यांना पण कळालं की बैलात धमक आहे, हा पण बैल चालू शकतो आपल्याला, म्हणून त्यांनी पण आपल्याला त्या शर्यतदाराला विचारलं की आपले पळवता का, मग आम्ही पण एका शब्दात त्यांना हो बोललो, त्यामुळे आपली गाडी राहिली. आणि त्याच मैदानामध्ये दोघं पण फायनलला राहिलेली. हो दोघं पण, तो पण कडेला 1 नंबर सीमेतून कडेने पळून राहिलेला, आपण पण 2 नंबर तासावरून राहिलो. आणि न फोन करता हा पायरा झालाय, काय न सांगा फोन. त्याची, म्हणजे तिथले तिथं तुम्ही डायरेक्ट विचारायला बक्षीस गेला. वितरणाला तिथल्या तिथं बोललेलो, ती म्हटली आमचा पण बैल चांगला पळाला आहे, तुमचा पण, आमचा 1 खान सांभाळतोय, तुमचा 1 खान सांभाळतोय, त्यामुळे झाला पायरा आणि आपण केला त्यांचा तिथं पायरा. असंच तुम्हाला कंटिन्यू गुलाल ठेवून ही शुभेच्छा. धन्यवाद.